मागील भागामध्ये आपण सहकारी संस्था म्हणजे काय, सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजे काय ते पाहिलं. या भागामध्ये आपण सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रकार पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये 2 प्रकार आढळतात. एक टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटी आणि दुसरा आहे टेनंट ओनरशिप हाऊसिंग सोसायटी. तर तुम्ही फ्लॅट घेतलाय पण जर तुम्हाला माहीत नसेल की आपली सोसायटी ही कोणत्या प्रकारामध्ये मोडली जाते तर त्याच्यावरच सगळं अवलंबून असतं. म्हणजे एखाद्या सोसायटीचं जर हस्तांतरण असेल, पार्किंग प्रॉब्लेम्स असतील, पुनर्विकास असेल तर ते सगळं सोसायटीच्या प्रकारावर अवलंबून असतं. त्याचा पहिला प्रकार आपण म्हणतोय टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटी. तर ही सोसायटी जास्त करून आढळली जाते. यामध्ये बिल्डरकडून आपण फ्लॅट घेतो आणि नंतर आपण सोसायटी फॉर्म करतो. तर हा जो कॉमन प्रकार आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे टेनंट ओनरशिप हाऊसिंग सोसायटी, यामध्ये काय असतं तर आधी सोसायटी फॉर्म केली जाते आणि त्यानंतर मग लोकांना ते प्लॉट किंवा फ्लॅट आहेत ते विकले जातात. तर असे जे 2 प्रकार आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात आढळतात. तर सोसायटीमध्ये जे फ्लॅट असतात तर त्या फ्लॅट धारकाचा हक्क हा फक्त फ्लॅटमध्ये असतो, त्याच्या फ्लॅटवर असतो. पण जे कॉमन ॲम्युनिटीज असतात, सामायिक सुविधा असतात, त्याच्यावर मात्र पूर्ण सगळ्या सोसायटी धारकांचा हा समान हक्क असतो आणि त्याचे शेअर्स देखील त्यांना मिळतात. तर यामध्ये काय आहे, सोसायटीचे जर तुमच्याकडे तुमच्या चेअरमनला तुम्ही विचारू शकता की तुमचं सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे का, ते मागू शकता. त्या सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटनुसार तुम्हाला कळेल की तुमची सोसायटी ही कोणत्या प्रकारात मोडते.